सुरुवात करूया। सुरुवातीला मोठी बातमी, भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटीची आज अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होणार असून यावेळी एसआयटी अशोक खरात प्रकरणी काय खुलासा करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान खरात प्रकरणातील तपासाची दिशा आणि नवा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे। अशोक खरात प्रकरणानंतर एसआयटी पहिल्यांदाच माध्यमांना सामोरं जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अशोक खरात प्रकरणी एसआयटीची आज पत्रकार परिषद होणार असल्याचं कळतंय। आतापर्यंत काय काय तपासात समोर आलंय? आतापर्यंत अशोक खरात प्रकरणात अनेक घटना, अनेक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकृतपणे माहिती देण्यासाठी एसआयटी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेणार आहे। संध्याकाळी 5 वाजता, साधारणतः सायंकाळी 5 वाजता आज ही पत्रकार परिषद महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये होईल आणि या पत्रकार परिषदेला स्वतः या तपास अधिकारी जे आहेत ते उपस्थित राहणार आहे आणि या सगळ्या पत्रकार परिषदेत नव्यानं काय खुलासा होतो अशोक खरातबाबत हे सगळं समजणं महत्त्वाचं असणार आहे। पण आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात जेव्हापासून एसआयटी स्थापन झाली तेव्हापासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती एसआयटी कडून देण्यात आली नाही। केवळ जी माहिती मिळायची ती इतर अधिकाऱ्यांकडून प्राप्त व्हायची, मात्र अधिकृतपणे त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका, कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती दिलेली नव्हती। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून एसआयटीच्या कारभारावर जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले, त्यांच्या तपासाबाबत वेगळे सवाल उपस्थित केले जाऊ लागले, त्यानंतर मात्र आता एसआयटीने पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज 5 वाजता या सगळ्याबाबत एसआयटी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार। अनेक प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं आहे। अशोक खरातची पत्नी अद्यापही फरार आहे। त्यांचा मुलगा जो ताब्यात घेतलेला होता तपासासाठी, त्याला सोडल्यानंतर तो देखील फरार झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता अशोक खरातच्या या ताब्यात असताना त्यांनी काय काय माहिती एसआयटीला दिली, कुठल्या कुठल्या गोष्टींचा खुलासा केला, त्यांनी काही राजकीय नेत्यांची नावं घेतलेली आहेत का किंवा काही राजकीय नेत्यांचे थेट संबंध अशोक खरातचे आहेत का, काही प्रशासनातल्या मोठ्या अधिकाऱ्यांचे संबंध अशोक खरातशी मिळून आलेले आहे का, या सगळ्या प्रश्नांचा खुलासा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज सायंकाळी 5 वाजता एसआयटी कडे दिली जाणार आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। भोंदू अशोक खरातनं चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीनं महिलांना धमकावत शोषण केल्याची कबुली खरातनं चौकशी दरम्यान दिल्याची सूत्रांची माहिती आहे। ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात ती हातचलाखी असल्याचं खरातनं या चौकशीत मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला त्यानं चमत्काराचं नाव दिलं असं खरातनं चौकशी दरम्यान सांगितलं। आता या बनवाबनवीमध्ये खरातला अन्य कोणाची मदत होती का याचा तपास केला जातोय।